आणि इलेक्शनला अजून तर युती जाहीर पण नाही झाली आहे आणि ते का नाही जाहीर झालं त्याच्यामागे राजकीय कारण आहेत आणि ते होणार. तुला वाटतंय होईल 100% होणार. जसं इलेक्शन येणार आहे बीएमसीचं तर त्याच्यामुळे मुद्दामून दाखवायचा प्रयत्न करतात की मराठी माणसाचा टक्का किती कमी आहे, 25-30% आहे, 25-30% आहे. मुद्दाम लोकांच्या मनात असं भरत असं तो मराठी माणूस प्रदीप म्हणून तो मुलगा आहे, तो प्रत्येकाला हेच सांगायचो मराठी माणूस एकमेकांचा पाय खेचतोय. कुठल्याच याच्यात नसतं, माणूस याची वृत्ती सारखी असते. तुला वाटतंय का की जर ठाकरे परिवार म्हणजे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर हे सगळे शांत बसतील? बघ, ठाकरे बंधू एकत्र आले तर काय चित्र येईल हे मीडियाने आपल्याला मला असं वाटतं सांगितलेलंच आहे. बरोबर. 52 का 53% हे ठाकरेंच्या बाजूने. अच्छा. आणि त्याच्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होतं आहे आपण ते 5 जुलैला बघितलं ना. हां, बरोबर. आणि इलेक्शनला अजून तर युती जाहीर पण नाही झाली आहे आणि ते का नाही जाहीर झालं त्याच्यामागे राजकीय कारण आहेत आणि ते होणार. तुला वाटतंय होईल 100% होणार. फक्त ते गोष्टी अशा आहेत ना की बघ कसं आहे, आता राजसाहेबांनी परवा जी सभा झाली, राजसाहेबांनी भाजपवर किती टीका केली. बरोबर. आत्ता जर का राजसाहेब तिकडे गेले भाजपमध्ये तर लोक नावं नाही ठेवणार ना. बरोबर. की अरे हा माणूस आत्ता बोलला की गुजराती लोक किंवा हे सगळे महाराष्ट्र मुंबई लुटायला. आत्ता हे स्टेटमेंट आहे ना. जर का त्यांना जायचं नसतं ना तर हे स्टेटमेंट त्यांनी दिलंच नसतं. दुसरी गोष्ट अशी आहे, त्यांचे जर का उद्धव साहेबांना विचारलं किंवा राजसाहेबांना विचारलं तर ते काय सांगतात, तुम्हाला जे पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला जे पाहिजे ते होईल, थोडं थांबा. हे असं आहे ना. जे काय आता मला असं वाटतं बाळा नांदगावकर साहेब पण त्याविषयी बोलले, जे तुम्हाला हवं आहे तेच होईल, थोडा वेळ घ्या. अविनाश जाधव साहेब पण बोलले थांबा जरा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात. हे स्टेटमेंट त्यांचं पॉझिटिव्ह आहे आणि हे इथे निगेटिव्ह आहे. एक वेळेला राजसाहेब एकटे लढतील जरी हे ठाकरेंबरोबर नाही गेले, पण बीजेपीबरोबर जाणार ना एवढं मला असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण विचार कर ना, जर का गेले ते तर तो राजकारणाचा भाग झाला, त्याचं स्पष्टीकरण पण ते देतील पुढे. पण मला असं वाटतं वैयक्तिकरित्या नाही जाणार, ठाकरेंबरोबर जातील, म्हणजे 2 ठाकरे भाऊ एकत्र येतील, नाहीतर मग एकटे लढतील. कारण आपण जर का पाहिलं महानगरपालिकेच्या निवडणुका हे स्वबळावरच लढवलं. बरोबर. जसं इलेक्शन येणार आहे बीएमसीचं तर त्याच्यामुळे मुद्दामून दाखवायचा प्रयत्न करतात की मराठी माणसाचा टक्का किती कमी आहे, 25-30% आहे, 25-30% आहे. मुद्दाम लोकांच्या मनात असं भरवतात ते की बाबा मराठी. मी तुला सांगतो बघ, 2-3 वाक्य आहेत. मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचतो, मराठी माणसाचा टक्का महाराष्ट्रात मुंबईत कमी आहे, मराठी माणूस काहीच करू शकत नाही, व्यापार करू शकत नाही. हे मी तुला सांगतो ना, सकाळी दूधवाला, पेपरवाला कोण असतात जास्त? मराठी माणसं. गाड्या धुणारं कोण असतं? मराठी माणसं. कामावर बाया कोण असतात? आई आपली किंवा कोण असेल, मराठी असते ना बाई. ह्या सगळ्या ज्या म्हणजे जे बोलतात ते लोक, हे लोक बोलतात परप्रांतीयातून इथे येतात आणि हे जे कामं करतात ते जर का निघून गेले, एक बाई कुठली बोलली परप्रांतीय जर का इथून निघून गेले तर महाराष्ट्र मुंबई चालणारच नाही. अरे आमचे किती लोक जे बेरोजगार आहेत ते काहीही काम हाताला लागेल ते काम करायला बसलेले आहेत, पण ह्यांच्यामुळे आम्हाला काम करायला भेटत नाही. मराठी आपले जे आता वयस्कर जे लोक आहेत ती वॉचमॅन, तर तो वॉचमॅन आहे आणि त्याच्यामुळे तो ना डोक्यामध्ये तो संभ्रम लोकांच्या निर्माण करून ठेवला मराठी माणसाच्या. बरोबर. आणि मी सतत मोठा असतो, तो मराठी माणूस प्रदीप म्हणून तो मुलगा आहे, तो प्रत्येकाला हेच सांगायचो मराठी माणूस एकमेकांचा पाय खेचतोय. कुठल्याच याच्यात नसतं, माणूस याची वृत्ती सारखी असते. आणि तो प्रत्येक माणूस बोलतो ना, हाताची पाची बोटं आपण बोलतो ना सारखी नसतात. प्रत्येक माणूस जो असतो ना तो धर्म आणि जात हे नंतर आलं. असं नसतं की तो त्या जातीचा, तो त्या धर्माचा म्हणून तो तसा, हे मी मानतच नाही. परप्रांतीयामध्ये पण अशा, आता काल जे त्याने मारलं ते मराठीमध्ये पण आहेत ना. मराठीमध्ये का नाही आहेत? आपण पण बघितलं, तो विशाल कोळी म्हणून कोणतो त्या बायकोला मारून टाकलंय. प्रत्येक माणूस म्हटलं की ती जात असते, त्यांच्यामध्ये तो हे असतं. आम्ही पण बोलले की हा मराठी अमराठीचा प्रश्न होता काल. नाहीच आहे, मराठी अमराठीचा प्रश्न नाहीच आहे. प्रश्न हा आहे, पण जास्तीत जास्त जर का तू पाहिलं तर आज महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा जास्त वेळ जातो तो फक्त परप्रांतामधून आलेल्या लोकांवर शोधायला. बरोबर. आज जर का तू मनसेच्या कार्यकर्त्यांना शोधा, हा महत्वाचा मुद्दा आहे. पोलिसांना 24 तास होतात तरी पण गुन्हेगार भेटत नाही, सापडत नाही. आणि ज्यांच्या हातात काय नाही, ज्यांच्या हातात सत्ता नाही, काय नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सामान्य कार्यकर्ते रस्त्यावरून उचलून आले. मग ह्याच्या मागे काय, हे सरकारला विचारलं पाहिजे. सरकारने सांगितलं होतं का ह्याला पकडायचं नाही म्हणून? हे सगळं बोलतात ना की लोकांना एका गोष्टीवरून भरकटवायचं म्हणून दुसरी गोष्ट आणली जाते. मी व्हिडिओ बघितला, डायरेक्ट आला तो आणि छातीवरती लात मारली. ती अशी एकदम कडकीशी मुलगी आहे, तिला काय झालं? तो गुन्हेगार होता, तो क्रिमिनल होता, त्याच्यावर अगोदर 2-3 गुन्हे होते. आणि त्याच्यामुळे कसं असतं ना की या सगळ्या गोष्टी घडून आणल्या जातात काय ठिकाणी. आपल्याला माहित नसतं, अरे झालं असेल, पण ते कदाचित घडून पण आणलं असेल, त्याची चौकशी झाली पाहिजे. बरोबर. चोपला तर पाहिजेच त्याला.